तुमच्या मोबाईलवर सायरन वाजला असल्यास घाबरून जाऊ नका, कारण तुमच्याच नाही तर देशभरातल्या लाखो मोबाईलवर असा सायरन वाजलाय। सरकारने हा एक सुरक्षेचा पर्याय म्हणून निर्णय घेतलाय। यात नवीन मोबाईलवरच्या डिझास्टर अलर्ट सिस्टमचं परीक्षण केलं जाणार आहे। भविष्यात जर कधी भूकंप आला, वीज पडली, सुनामी किंवा गॅस लीक सारख्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांपर्यंत तात्काळ आणि अचूक माहिती पोहोचवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे। India launches cell broadcast using indigenous technology for instant disaster alerting service for its citizens. Alert citizens, safe nation. No action is required by the public upon receipt of this message. This is a test message. Government of India. भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे। नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा। हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही। हा एक चाचणी संदेश आहे। भारत सरकार India launches cell broadcast using indigenous technology for instant disaster alerting service. खळबळ उडाली आहे। माझ्यासोबत काही महिला आहेत ज्यांच्या देखील फोनवर हा मेसेज पॉपअप झाला आहे। ताई, काय सांगाल, तुमच्या देखील फोनवर हा मेसेज आला होता का? हा होता, आला होता। जेव्हा हा मेसेज पहिल्यांदा आला तेव्हा तुमच्या मनात काय भावना आली? मी प्रत्येकाला विचारलं का तुझ्या मोबाईलवर आलं का, तुझ्या मोबाईलवर आलं का, तर प्रत्येकजण तसं सांगायला लागलं का असा मेसेज आला। तेव्हा आम्ही वाचलो। ताई, तुमच्या देखील फोनवर हा मेसेज आला का? नेमकं काय तुम्हाला वाटलं जेव्हा असा मेसेज आला? आधी भीती वाटली, मोबाईल बघितला तर घाबरल्यासारखं झालं आणि मी दुसऱ्यांना विचारलं का तुमच्या मोबाईलमध्ये पण आलंय का, तर बोलते हो आमच्याकडं पण। कसली भीती वाटली नेमकी? कारण असे मेसेज येतात तर कदाचित चुकीचं हे होते, पैशांची होते, कारण ही भीती वाटली म्हणून तो मेसेज उघडून बघितला। सर्वांना विचारलं तर सर्व म्हणतात आलाय। नंतर तुम्ही मॅडम भेटल्या, मग आम्हाला जरा बरं वाटलं, कारण आता चुकीचे मेसेज येऊन फार हे होते। खरं तर जेव्हा एखाद्या देशामध्ये युद्ध चालू असतं तेव्हा असे अलर्टचे मेसेजेस युजलीतल्या नागरिकांना येतात। तुम्हाला अशी भीती काही क्षणासाठी वाटली का मनात? बायकांच्या अकाउंट खाली होतात ना, त्याची मला भीती वाटली का आपलं पण अकाउंट खाली नाही व्हायला पाहिजे असं। तुम्हाला काय वाटतं? तेच मग मोबाईलवर आल्यावर मग कधी कधी मोबाईलमध्ये आपल्या पैसे असतात, त्याच्यामुळं हॅक होतो मोबाईल आणि पूर्ण अकाउंट खाली होतं। ती भीती वाटली, कारण प्रत्येकाला विचारलं तर सगळं सांगितलं का आम्हाला पण मेसेज आला। तिथं पण पाहतोय की हा जो मेसेज आहे तो अलर्टचा मेसेज आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनाने हा पाठवलेला मेसेज आहे। मात्र या एका मेसेजमुळे खळबळ उडाली आहे आणि त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण देखील निर्माण झालं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई। तर विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांपर्यंत तात्काळ आणि अचूक माहिती पोहोचावी यासाठी ही ट्रायल घेण्यात आलेली आहे आणि त्यासाठी सरकारच्या माध्यमातून ही व्यवस्था राबवली गेलेली आहे। त्यामुळे सगळ्यांच्याच मोबाईलवर अशा स्वरूपाचा हा सायरन वाजलेला आहे। मात्र घाबरून जाऊ नका, कारण तुमच्याच नाही तर देशभरातल्या लाखो मोबाईलवर अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालंय की असा मेसेज काय येत आहे। नाही, मला वाटतं सकाळपासूनच केंद्र सरकारच्या माध्यमातून असे अलर्ट देण्यात येतील अशी इन्फॉर्मेशन होती आणि आपण कुठल्याही पद्धतीने घाबरून जायचं कारण नाही। कुठल्याही पद्धतीची जर का भविष्यामध्ये एमर्जन्सी आली तर आपण त्याच्याकरता तयार राहिलं पाहिजे। ती एमर्जन्सी कुठली असू शकते, ती नॅचरल असू शकते, ती कलॅमिटी असू शकते किंवा काही असू शकते, तर त्या अनुषंगाने आपण तयार राहिलं पाहिजे। त्यासाठीची असलेली ही मला वाटतं ही ड्रिल होती आणि ह्या मॉड्यूलच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक नागरिकाने अलर्ट राहावं हाच त्याचा मागचा उद्देश होता। काही नागरिकांचं म्हणणं आहे की या आधी जर आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही घाबरलो नसतो। आणि मला वाटतं मी देखील आपल्या माध्यमांच्या थ्रूच ही बातमी मला देखील समजली। मला वाटतं जास्तीत जास्त प्रसिद्धी ह्या बाबतीमध्ये केली होती आणि मला वाटतं जेव्हा मॉक ड्रिल होतात तर ते आपण शेवटी कुठल्याही घटनेसाठी तयार राहिलं पाहिजे। त्या सिच्युएशनमध्ये आपण काय केलं पाहिजे ही जाणीव झाली पाहिजे। त्याकरता पूर्वकल्पना देऊन असे मॉक ड्रिल होत नसतात। म्हणून मला वाटतं अलर्ट जे दिलेलं आहे ते फक्त नागरिकांना अलर्ट करण्यासाठीच आहे।